मित्रांनो, हा बिग बॉसचा गेम आहे. इथे कधी इक्वेशन कुठल्या क्षणाला कुठल्या मिनिटाला चेंज होतील हे सांगता येत नाही. कारण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा तसंच पाहायला मिळतंय. कारण टीम बी मध्ये मोठे खटके उडाले आहेत. बघा, इथे टीम बीचे सर्व सदस्य एकत्र बसलेले आहेत. त्यावेळी अंकिता ही डीपी दादाला इथे जाब विचारताना दिसते की तुम्ही निकीला विचारत होता की अंकिता काय बोलली. डीपी दादा बोलला, हो विचारत होतो. का तुम्ही असं विचारलं? तेव्हा डीपी दादा बोलते की माझी मर्जी. तेव्हा अंकिता बोलते की निकी मला असं विचारत होती की आम्ही जे काही बोलत होतो त्यावरती डीपी दादा मला येऊन विचारत होता की तुम्ही काय बोलत होत्या. त्यावेळी डीपी दादा असं बोलतो की मी त्या निकीकडे गेलो नव्हतो, निकी माझ्याकडे आली होती आणि तेव्हा तिने विचारलं की तुम्ही असं म्हणजे आम्ही जे काही बोलत होतो ते तुम्हाला ऐकायचं होतं का. अंकिताचं असं म्हणणं आहे की ती निकी मला असं सांगते की आपल्यात जे काही बोलणं झालं ते बोलणं ऐकून डीपी दादा मागून मला येऊन विचारतो, समोरून काही विचारत नाही की तुम्ही काय बोलता ते. यावरती डीपी दादा म्हणतो की बघा, तुम्ही नागिनीसारख्या एकमेकांसमोर फणे काढणारे तुम्ही एवढ्या गोड गोड का बोलता. तर साहजिकच मला प्रश्न पडणार ना की ह्या दोघी काय बोलतात. कारण सतत तुम्ही भांडणाऱ्या जेव्हा एकत्र येतात तर साहजिकच संशय निर्माण होतो. आणि तुम्ही मला सर्टिफिकेट द्यायचं नाही, याच्याशी बोलायचं का त्याच्याशी बोलायचं की माझी मर्जी, मी जेव्हा वाटेन तेव्हा मी बोलेन आणि व्यक्त होईन. तर हे जे काही डीपी दादाचं बोलणं होतं ना ते एकच नंबर आहे. काय होतं ना की टीम बी मध्ये ती अंकिता आहे ना हुकूम दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही माझंच ऐकायचं, मी सांगेन तसंच करायचं. तर बरोबर डीपी दादाने तिची जागा दाखवून दिली. बघ, टीम मेंबर्स आहेत, आपण एक ग्रुप आहात. जेव्हा तू तिकडे जातेस निकीकडे आणि तू काय बोलणं करते हे आम्हाला पण ऐकायला पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे. आणि जर असं असेल तर मग मला पण अधिकार आहे कोणाला जाब विचारायचा आणि तू मला रोखू शकत नाही. कोणाशी बोलायचं कोणाशी बोलायचं नाही हे मला तू सांगू शकत नाही. तर डीपी दादा एकच नंबर. बरोबर त्या अंकिताची तुम्ही जागा दाखवून दिली. फार उडते ना ती, टीम बी करत असते, मी लीडर. एकच नंबर. काय वाटतं तुम्हाला या डीपी दादाच्या उत्तराबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अंकिताच्या या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.